रेल्वेसाठी इंडियन रेल्वेजमध्ये वॅकन्सीज येत आहे. तर टोटल वॅकन्सीज या 312 असणार आहे. त्याची वेतन श्रेणी, पात्रता आणि जो मेन अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस डिकोड आहे, तो आज आपण बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. तर या ज्या वॅकन्सीज आहेत आणि कोणत्या पोस्टसाठी आहे त्यावरती आपण डिटेल व्हिडिओ आधी बनवलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करू शकता की स्वप्नील सरांनी हा व्हिडिओ बनवलाय. तर यामध्ये चीफ लॉ असिस्टंट साठी, तसेच पब्लिक प्रोसिक्युटर आणि ज्युनियर ट्रान्सलेटर. आता हा जो सिलेबस आहे, जो डिकोड करण्यात आलेला आहे, तो ज्युनियर ट्रान्सलेटर सोडून ज्या बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक तुमचं जे डिग्री आहे त्या रिलेटेड तुमचा जो सिलेबस असेल, देन तुमचं टेक्निकल मध्ये, नॉन टेक्निकल मध्ये जो रिझनिंग, ऍप्टिट्यूड, जनरल सायन्सचा पार्ट असेल तो असणार आहे. तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ज्युनियर ट्रान्सलेटर साठी पदवीधर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा डिप्लोमा पब्लिक रिलेशन्स मध्ये हवंय. त्यानंतर चीफ लॉ असिस्टंट आणि पब्लिक प्रोसिक्युटर या ज्या डिग्री आहेत त्याच्यामध्ये तुमचं लॉ LLB असणं गरजेचं आहे. स्टाफ वेलफेअर इन्स्पेक्टर मध्ये तुमचं जे डिग्री आहे त्यामध्ये LLB जरी असेल तरी फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता. सायंटिफिक असिस्टंट मध्ये तुमच्याकडे मानसशास्त्राची डिग्री असणं गरजेचं आहे. देन केमिस्ट आणि मेटलॉजिस्ट या ज्या पोस्ट आहेत, या पोस्टसाठी फक्त 12th बेस या पोस्ट ऍड करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं फिजिक्स आणि केमिस्ट्री होतं, त्यांच्यासाठी ही पोस्ट चांगली असणार आहे. देन सायंटिफिक सुपरवायझर सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. मानसशास्त्रामध्ये तुमच्याकडे द्वितीय श्रेणीचं जे आहे पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे, पण इथे 2 years एक्सपिरियन्स ऍड करण्यात आलेला आहे. तर याची जी फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट होत आहे आणि जी लास्ट डेट आहे ते 29 जानेवारी 2026 असणार आहे. तर 18 ते 40 पर्यंत कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात. काही पोस्टसाठी 32 पर्यंत, 33 पर्यंत असा असणार आहे. तर ते आपण जे PDF आहे ऑफिशियल त्यांची, त्यामध्ये सुद्धा आता आपण बघूया. त्यासोबतच जे मुंबई हायकोर्टसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर हायकोर्टची जी बॅच आहे शिपाई या पदासाठी स्टार्ट झालेला आहे. फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल होईल. आणि जे मुंबई क्लर्कसाठीची जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर यामध्ये तुमचा जो मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीकेचा पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल फक्त 499 रुपयाच्या फीज मध्ये. आणि काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता ही ऑफिशियल पेज आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचा. यामध्ये बघा, ऑनलाईन सबमिशन ऍप्लिकेशन जे आहे 30/12/2025, 30 डिसेंबर पासून फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे. लास्ट डेट आहे 31 जानेवारी 2026 होतं त्यांनी. आता याच्यामध्ये ऍड करून जी लास्ट डेट आहे ती 29 जानेवारी 2026, जी क्लोजिंग डेट आहे ती 29 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. तर यामध्ये चीफ लॉ असिस्टंट आहे, त्याचा लेवल 7चा पे आहे. आणि देन ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, सायंटिफिक असिस्टंट यासाठी लेवल 6चा पगार असणार आहे. फक्त जे 12th बेस आपण पोस्ट बघितला, 12वी बेस जर कोणाला फॉर्म भरायचा असेल केमिस्ट साठीच्या, तर लेवल 2चा इथे सॅलरी आहे 19,900 इनिशियल पे आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात. आणि चीफ लॉ असिस्टंट साठी 18 ते 40 वर्षाची वयोमर्यादा आहे. बाकी मोस्ट ऑफ एक्झाम साठी 33, 32 आणि 35 साठी सायंटिफिक सुपरवायझर हे कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात. तर आता जो फॉर्मचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर आपण बघितलं की डिग्री आणि कम्प्लीट असणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन काहींसाठी आहे, काहींसाठी डिग्री. तर जो सिलेबस आहे तो फक्त आपण एकदा बघूया. आता यामध्ये सेक्शन वाइज मार्क्स असतील. द सेक्शन वाइज नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड मार्क्स फॉर ऑल द पोस्ट एक्सेप्ट ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी आर डिटेल्ड बिलो. सो ज्युनियर ट्रान्सलेटर साठी एक्सेप्शन सोडून बाकीसाठी हा सेम सिलेबस असेल. तर प्रोफेशनल अबिलिटी जे पण आता तुमचा LLB बेस जर एक्झाम असेल किंवा ज्यामध्ये तुम्हाला सायकोलॉजीची डिग्री लागत आहे, तर त्यामध्ये प्रोफेशनल अबिलिटी मध्ये तुम्हाला ते 50 नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील. तुम्ही ज्या ह्याच्यातून फॉर्म भरताय त्यासाठी. त्यानंतर जनरल अवेअरनेस, आता 12th बेस भरताय तर तुम्ही ते फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स असतील. जनरल अवेअरनेस वरती तुम्हाला 15 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग यावरती 15 क्वेश्चन्स असतील. मॅथमॅटिक्स वरती 10 क्वेश्चन, जनरल सायन्स वरती 10, असे टोटल 100 क्वेश्चनचा एक पेपर असेल तुमचा. आणि यामध्ये जे मार्क्स अलॉट करण्यात आलेले आहेत ते किती असतील? प्रत्येक मार्क्स फॉर 1 मार्क्स फॉर इच आहे. ओके,
सर्वात इम्पॉर्टंट निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर येस निगेटिव्ह मार्किंग आहे आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल. देन द क्वेश्चन पेपर फॉर सिंगल स्टेट सीबीटी विल बी 90 मिनिट्स ड्युरेशन फॉर 100 क्वेश्चन्स अँड 120 मिनिट्स फॉर कॅन्डिडेट्स हु आर एलिजिबल फॉर द यूज ऑफ स्क्राईब. सो जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 120 मिनिट्स असेल आणि जे इतर कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी किती मार्क्स असेल, 90 मिनिट्सचा 90 मिनिट्सचा पेपर आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स द्यायचे, सॉल्व्ह करायचे आहेत आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि जो सिलेबस आहे तो सुद्धा खूप इझिली डिकोड केलाय. मॅथ्स मध्ये पण बघा, नंबर सिस्टीम, बॉड मास, डेसिमल, फ्रॅक्शन्स, एलसीएम, एचसीएफ, रेशो प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्स्ट्रुएशन, टाइम, त्याच्यानंतर मेन्स्युरेशन नंतर टाइम अँड वर्क, टाइम डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, जो आपल्या इझी इव्हन सरळ सेवा एक्झामसाठी आणि ज्या एमपीएससीच्या एक्झामसाठी सुद्धा जो मॅथ्सचा सिलेबस आहे तोच सिलेबस आहे. इथे काही मेजर असे चेंजेसच करण्यात आलेले नाहीयेत. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये सुद्धा अल्फाबेटिकल, नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, अनालिटिकल रिझनिंग, क्लासिफिकेशन, डिरेक्शन, कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग. सो जो इझी पार्ट आहे तोच असणार आहे मॅथमॅटिक्स आणि जनरल रिझनिंग. आता यामध्येच तुमचे 25 क्वेश्चन इथे सॉल्व्ह होतात. प्रोफेशनल अबिलिटी ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताय त्याचाच तुम्हाला 50 क्वेश्चन्स असतील. तर इथेच तुमचा जो पार्ट आहे तो कव्हर होतोय. देन जनरल सायन्स मध्ये जीकेचे 10 क्वेश्चन्स, काही करंट बेस सुद्धा असतील. आता जनरल अवेअरनेस मध्ये त्यांनी 15 क्वेश्चनचा पार्ट दिलाय. यामध्ये बघा करंट अफेअर्स, इंडियन जॉग्राफी आहे, त्याच्यानंतर कल्चरल अँड हिस्ट्री ऑफ इंडिया, फ्रीडम मुवमेंट, इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, इंडियन इकॉनॉमी, एन्व्हायरमेंटल इश्यू, जो पूर्ण जीएसचा पार्ट आहे त्यावरती तुम्हाला 15 क्वेश्चन्स आहेत. आणि जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स अप टू 10th स्टँडर्ड सीबीएसई सिलेबस. सो ते सुद्धा त्यांनी पर्टिक्युलरली आरआरबीने सगळ्यात मेन काम काय केलं की सगळ्यात पर्टिक्युलर ते मेन्शन केलेलं आहे की जर तुम्ही 10th बेस्ट तुम्हाला जनरल सायन्स करून जायचं, तर माझ्या मते तरी हा जो सिलेबस आहे तो भरपूर इझिली डिकोड केलेला आहे की 25 क्वेश्चन्स तुमचे इथेच सॉल्व्ह होतात. देन 15 क्वेश्चन्स इथे आणि 10 क्वेश्चन्स तुम्हाला पर्टिक्युलर सायन्सला वेटेज दिले. तर अशा प्रकारे तुमचा पेपर असेल आणि 50 जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचं प्रोफेशनल अबिलिटी ज्यामधून तुम्ही फॉर्म भरतात. लॉ असेल तर लॉचे जे क्वेश्चन्स असतील तुम्हाला आणि जे ट्रान्सलेटर आहे त्यांना सोडून हा सिलेबस डिकोड करण्यात आलेला आहे. तर ज्यांनी कोणी फॉर्म भरला नसेल लवकर जाऊन फॉर्म भरा. आणि या रिलेटेडच हे अपडेट होतं. याची जी फीज आहे ती एकदा बघू. जर कॅन्डिडेट्स कास्ट मधून फॉर्म भरत असतील किंवा फिमेल असतील तर 250 फीज आहे आणि ओपन साठी जे आहे ती 500 फीज आहे. तर तो फीजचा एक पार्ट आपण एकदा बघूया. यामध्ये तुम्हाला जरी पीडीएफ अवेलेबल करून घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा अवेलेबल करून दिली जाईल. त्यानंतर हा फॉर्मॅट आहे एक्झामचा, त्या रिलेटेड भरायचा आहे. ज्या पोस्ट आहेत, कोणत्या पदासाठी कोणत्या कोणत्या वॅकन्सीज आहेत. आता जसे की अहमदाबाद आहे, अजमेर आहे, तर तुम्हाला ज्या रिलेटेड जिथे भरायचं आहे तिथे तुम्ही सेंटरमध्ये पण सिलेक्ट करू शकता आणि पोस्टसाठी नंतर तुम्हाला परत ऑप्शन येईल तेव्हा पण तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे की तुम्हाला कुठल्या रिजनमध्ये जॉब हवा आहे. ओके. येस, एक्झामिनेशन फीजचा पॉइंट आहे फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट फॉर द फीज कन्सेशन कॅटेगरीज 500 अमाऊंट आहे. ठीक आहे. देन पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट्स, फिमेल, ट्रान्सजेंडर आणि एक्स सर्व्हिसमेन कॅन्डिडेट्स यांच्यासाठी काय आहे, एससी एसटी, मायनॉरिटी कम्युनिटी आणि ईबीसी जे आहेत, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमधून जे फॉर्म भरणार आहेत त्या सर्व कॅन्डिडेटसाठी 250 रुपीज फक्त फीज असणार आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी फॉर्म भरला नाहीये त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. याची फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. लास्ट डेट 29 जानेवारी आहे. यावरती सिलेबस वरती अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्स मध्ये मेन्शन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.